नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वैशाली आडमोठे, यशवंतनगर हायस्कूल, यशवंतनगर। आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन या विभागामधील व्युत्पत्ती कोश हा पाठ अभ्यासणार आहोत। पाठ्यपुस्तकातील हा शेवटचा पाठ। जरी हा पाठ वृक्ष असला तरी तो सोपा करून कसा अभ्यासायचा याची गंमत आज आपण पाहणार आहोत। मुलांनो, स्थूल वाचन या विभागात कोणताही पठित किंवा अपठित उतारा दिलेला नसतो। यावर कोणतेही सूक्ष्म किंवा आकलन कृती विचारली जात नाही, तर स्वमताला वाव देणारी दीर्घोत्तरी किंवा सविस्तर कृती 6 गुणांसाठी कृतीपत्रिकेमध्ये विचारली जाते। यापूर्वी आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील लेखिका नीलिमा गुंडी यांचा बोलतो मराठी हा पाठ अभ्यासला असेलच। त्याच्याशी संलग्न पाठ म्हणजेच हा व्युत्पत्ती कोश या पाठाचे लेखक किंवा लेखिका नाही। सर्वप्रथम आपण मुलांनो व्युत्पत्ती कोश या पाठामधून काय शिकायचे आहेत ते मुद्दे आपण पाहू। व्युत्पत्ती कोश म्हणजे काय? व्युत्पत्ती कोशाचे स्वरूप, व्युत्पत्ती कोश गरज व महत्त्व, व्युत्पत्ती कोशाचे कार्य, व्युत्पत्ती कोश निर्मिती ठराव, जबाबदारी, अर्थसहाय्य, प्रकाशन आणि गंमत शब्दांची। आपण व्युत्पत्ती कोश हा पाठ का शिकायचा? हेतू काय? तर मुलांनो, विद्यार्थी दशेतच आपण व्युत्पत्ती कोशाची गरज आणि महत्त्व समजून घेणे, शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासणे म्हणजे शब्द केव्हा निर्माण झाला, कसा निर्माण झाला, कोठे निर्माण झाला हे अभ्यासणे, व्युत्पत्ती कोश हाताळण्याची सवय लावणे, शब्द एक पण त्याचे अनेक अर्थ हे समजून घेणे, शब्द एक पण निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो हे समजून घेणे आणि आपल्यातील शोधक वृत्ती, निरीक्षण क्षमता, जिज्ञासा, कुतूहल इत्यादी कौशल्ये विकसित करणे। विद्यार्थी मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणाला एक कथा सांगते, लक्षपूर्वक ऐका। एक गाव होते, त्या गावात एक मंदिर होतं। एकदा या मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या मंदिराच्या पुजाऱ्याला कळले। पुजाऱ्याला ही बातमी कळताच पुजाऱ्याने 6,000 रुपये कर्ज काढले आणि देवळाची रंगरंगोटी करून घेतली। ठरल्याप्रमाणे राजा मंदिरातील देवाच्या पूजेसाठी आला। त्याच्या हस्ते पूजा झाली आणि राजाने दक्षिणा म्हणून ताटात 4 आणे ठेवले। पुजाऱ्याला राग आला, पण पुजारी मात्र हुशार होता। राजा गेल्यावर त्याने 4 आणे आपल्या हातात मुठीत ठेवले आणि गावामध्ये गेला आणि गावातील लोकांना सांगू लागला, राजाने आज एक वस्तू ठेवलेली आहे, पण ती वस्तू इतकी मोठी आहे की माझ्यासारख्या गरीबाला ती झेपणार नाही आणि म्हणून मी त्या वस्तूची विक्री करतोय। एक व्यक्ती म्हणाली, 10,000 रुपये घे आणि ती वस्तू मला दे। पुजारी म्हणाला, नाही परवडत। आणखीन एक व्यक्ती म्हणाले की 50,000 रुपये घे आणि ती वस्तू मला दे। पुजारी म्हणाला, नाही परवडत। हळूहळू ही बातमी राजापर्यंत जाऊन पोहोचते। तसा राजा पळत पळत येतो आणि पुजाऱ्याला म्हणतो, हे माय, मी तुला 1.25 लाख रुपये देतो, पण ती वस्तू कोणाला दाखवू नको बरं का। तेव्हापासून मराठीत एक म्हण रुजू झाली, ती म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची। याचा अर्थ मौन पाळून अब्रू राखणे आहे की नाही शब्दांची गंमत। आणखीन एक शब्द पहा की अडाणी। अडाणी हा शब्द केव्हा वापरतो की जो अशिक्षित आहे, न शिकलेल्या माणसाला आपण अडाणी म्हणतो, पण ग्रामीण भागामध्ये या शब्दाला फार वेगळा अर्थ आहे बरं का। आपण कितीही शिकलो, उच्च विद्या विभूषित असलो तरी पण शेती हा व्यवसाय जर आपणाला येत नसेल तर आपण ग्रामीण भागातल्या लोकांच्या दृष्टीनं अडाणी आहोत। अशा काही शब्दांच्या गमती जमती आपणाला अभ्यासाच्या असतील तर त्या गुगलवर किंवा आंतरजालावर नाही मिळणार। यासाठी आपणाला व्युत्पत्ती कोश अभ्यासायला हवा, कारण शब्दांची ओळख झाली ते की वाक्याची ओळख होते आणि वाक्याची ओळख झाली की भाषेची ओळख होईल। आता आपण या पाठाला सुरुवात करूया। तुम्ही
हा व्युत्पत्ती कोश आपल्या वाचनालयात किंवा ग्रंथालयात नक्कीच पाहिला असेल. हा एक मराठी आणि शैक्षणिक व्युत्पत्ती कोश आहे. व्युत्पत्ती कोशाचे लेखक आहेत कृ. पा. कुलकर्णी म्हणजेच कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी. शुभदा सारस्वत प्रकाशन या प्रकाशनामार्फत हा कोश प्रकाशित झाला. या कोशाची पहिली आवृत्ती 1946 साली प्रकाशित झाली. दुसरी आवृत्ती 1963 साली प्रकाशित झाली आणि तिसरी आवृत्ती 1993 साली प्रकाशित झाली. सर्वप्रथम आपण कोश म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेऊ. कोश म्हणजे विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा किंवा संग्रह. विशिष्ट प्रकारे रचून म्हणजे काय तर अकार विल्हेनुसार अ ते ज्ञ आपला मुळाक्षराचा किंवा वर्णमालेचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार या कोशाची रचना असते. कोश म्हणजे शब्दांचा संग्रह असलेला मोठा किंवा जाडजूड ग्रंथ. मराठी भाषेमध्ये कोशांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी इयत्ता 8वी मध्ये आपण शब्दकोश अभ्यासला आहे. इयत्ता 9वी मध्ये विविध संदर्भ पाहण्यासाठी विश्वकोश किती उपयुक्त आहे हे पाहिले आहे आणि इयत्ता 10वी मध्ये व्युत्पत्ती कोश अभ्यासणार आहोत. आता व्युत्पत्ती कोश म्हणजे काय हे समजावून घेऊ. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती घेणे किंवा त्याच्या उगमाविषयी माहिती घेणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे होय. पहा, थोडक्यात शब्द केव्हा, कसा, कुठे निर्माण झाला त्याचा उगम शोधणे म्हणजे व्युत्पत्ती होय. पाठ्यपुस्तकातील बोलतो मराठी या पाठामध्ये मोरांबा, अनसुया, कदर या शब्दांची व्युत्पत्ती दिली आहे. आपण काही वेगळी उदाहरणे पाहू. राजपुरुष. आपण काय अर्थ घेतो राजपुरुष या शब्दाचा तर राजघराण्यातील पुरुष. पण व्युत्पत्ती कोशामध्ये या शब्दाचा अर्थ पाहिला तर असं लक्षात येतं की राजपुरुष म्हणजे राजाच्या हाताखाली काम करणारा माणूस. दुसरं उदाहरण पहा. रुमाल. रुमाल हा फारसी शब्द आहे. रु म्हणजे चेहरा, माल म्हणजे फडके किंवा कापड. मग रुमाल याचा अर्थ काय तर चेहरा पुसावयाचे कापड. कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या टोपण नावानं कवितांचं लेखन केलं. मग याचा अर्थ काय तर कुसुम हे बहिणीचे नाव आणि अग्रज म्हणजे मोठा. कुसुमचा मोठा भाऊ म्हणून कुसुमाग्रज. मुलांनो, कधी कधी पहा की आई आपणाला गमतीनं म्हणते पहा की तू ढ आहेस. तर तू ढ आहेस असं का म्हणते? तू प का नाहीस, तू ब का नाहीस? तर हजारो वर्षाच्या या मराठी लिपीमध्ये इतर अक्षरे बदलली पण ढ हे अक्षर मात्र अजिबात बदलले नाही. तसा तू काहीही कर पण तुझ्यामध्ये अजिबात बदल होत नाही आणि म्हणून तू ढ आहेस. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश होय. शब्दांचा वरवरचा अर्थ न घेता त्याच्या मुळाचं ज्ञान घेणं आणि यासाठी आपणाला व्युत्पत्ती कोश अभ्यासायला हवा. अगदी पाठाच्या सुरुवातीला पहा, प्रस्तावनेमध्ये सई या शब्दाची व्युत्पत्ती दिलेली आहे. सई हा शब्द संस्कृत मधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आला आहे. मग आपल्या परिचयातील अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा शोध घेऊन आपण आनंद मिळवू शकतो आणि नक्कीच आपण ते मिळवूया. पाठाच्या सुरुवातीला व्युत्पत्ती कोशाचं स्वरूप दिलेलं आहे. त्यामध्ये इनामदार या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे सांगितलेलं आहे. आपण पाहूयात व्युत्पत्ती कोशाचे स्वरूप. मुलगी राधा आणि आई यांच्यातील हा संवाद आहे. राधा आईला म्हणते, आई काय आहे ग कोपऱ्यात? तेव्हा आई म्हणते, ती सतार आहे. आजोबांना इनाम म्हणून महाराजांच्याकडून मिळालेली आहे. तेव्हा राधा म्हणते, इनाम म्हणजे काय ग आई? तेव्हा आई म्हणते, इनाम म्हणजे बक्षीस. तेव्हा राधा म्हणते, माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचं आडनाव इनामदार आहे. मग इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे काय असेल? तेव्हा आई म्हणते,
थांब, आजोबाच्या खोलीमध्ये व्युत्पत्ती कोश आहे, त्यामध्ये आपण या शब्दाचा अर्थ शोधू. पहा काय अर्थ सापडला. इनाम. पहा, हे नाम आहे. जर नाम असेल तर त्या नामाचं लिंग कोणतं आहे हे तिथं लिहिलं जातं. ते स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे की नपुसकलिंगी आहे. पण लिहित असताना स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी, पुल्लिंगी याचं पूर्ण रूप न लिहिता त्याचं लघुरूप लिहिलं जातं. म्हणजे स्त्रीलिंगी असेल तर स्त्री, पुल्लिंगी असेल तर पु आणि नपुसकलिंगी असेल तर न, अशा पद्धतीनं लघुरूप व्युत्पत्ती कोशामध्ये दिलं जातं. याचा मराठीत अर्थ पहा. कायमची देणगी, मोफत वेतन, बक्षीस. इंग्रजीत अर्थ ग्रँट, प्राइज, इनाम. अर म्हणजे अरबी भाषा. अरबी भाषेचं पूर्ण रूप न देता तिथं लघुरूप दिलेलं आहे. जसं श्रीमती म्हटलं की श्री, चिरंजीव म्हटले तर ची, तसं अरबी या भाषेचं लघुरूप अर. या शब्दाची फोड दिलेली आहे. इन अधिक आम म्हणजे वरिष्ठाकडून देणगी. म्हणजे इनाम म्हणजे बक्षीस. मग दार म्हणजे काय, तर दार हा स्वामित्व दर्शक फारसी प्रत्यय आहे. हा प्रत्यय असल्यामुळं त्या प्रत्ययाचं इथं लघुरूप दिलेलं आहे प्र. दार म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ असणे. इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याला इनाम मिळालेला आहे तो माणूस किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे ती व्यक्ती. पहा, आपणाला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झालं तर आपणाला व्युत्पत्ती कोश पाहावा लागेल. त्याची रचना अकार विल्हेनुसार म्हणजे अ, आ, ई ते ज्ञ पर्यंत आपली जी ही वर्णमाला आहे त्या क्रमानुसार शब्दांची रचना आपणाला पाहायला मिळते. आता दिवाळी हा शब्द कुठून आला असेल आपण पाहूया. दिवाळी हे स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे स्त्रीलिंगी त्याचं लघुरूप दिलेलं आहे स्त्री. मराठीत अर्थ दिव्यांची रांग, एक सण. इंग्रजीत अर्थ पहा. अ रो ऑफ लाईट्स, अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्ट्रियल इल्युमिनेशन्स. विविध भाषांमध्ये हा शब्द कसा रूढ होत गेला आहे पहा. स म्हणजे संस्कृत मध्ये पहा दीपावली, दीपाली, इथं ल हा ऱ्हस्व आहे. प्रा म्हणजे प्राकृत भाषेमध्ये दिवाली, दिवावली. ब म्हणजे बंगाली भाषेमध्ये दिवयाली. ओ म्हणजे ओडिया भाषेमध्ये दियाली. ही म्हणजे हिंदी. प म्हणजे पंजाबी या भाषांमध्ये दिवाली. सी म्हणजे सिंधी भाषेमध्ये दियारी. गु म्हणजे गुजराती भाषेमध्ये दिवाळी. आणि संस्कृत मधल्या दीपावली या शब्दापासून मराठीमध्ये दीपावली हा शब्द रूढ झाला. फरक हा आहे, संस्कृत मध्ये ल ऱ्हस्व आहे तर मराठीमध्ये ल दीर्घ आहे आणि दिवाळी हा मूळचा मराठी शब्द आहे. पहा, इथं संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओडिया, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती अशा भाषांचे पूर्ण रूप न देता त्याचं इथं लघुरूप दिलेलं आहे. पहा, आहे की नाही गंमत. आपलाच शब्द थोडंसं रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो हे कळल्यावर गंमत आपली वाढते. आता आपण व्युत्पत्ती कोशाचे कार्य पाहू. पहिलं कार्य पहा, शब्दांचे मूळ रूप दाखवणे. मग तो शब्द प्रमाण भाषेतील असेल किंवा बोली भाषेतील असेल. म्हणजे मराठी भाषेमध्ये एखादा शब्द कुठून आला हे सांगणं हे व्युत्पत्ती कोशाचं कार्य आहे. आपण काही उदाहरणे पाहू. प्रावीण्य हे विशेषण आहे म्हणून त्याचं लघुरूप इथं दिलेलं आहे बी. याचा अर्थ कुशल, तरबेज, निपुण. संस्कृत मधल्या प्रवीणहा या शब्दापासून प्रवीण हे नाम तयार झाले आणि प्रवीण या नामापासून प्रावीण्य हे विशेषण तयार झाले. प्रवीण म्हणजे वीणा हे वाद्य वाजवण्यात हुशार असणारा. मग प्रावीण्य याचा अर्थ काय, तर वेद, शास्त्र, पुराण अशा सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असणारी व्यक्ती तिला आपण प्रावीण्य म्हणतो. चिल्लर हे स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याचं लघुरूप दिलेलं आहे स्त्री. त्याचा मराठीत अर्थ आहे लहान, किरकोळ, खुर्दा, लहान नाणे, लहानपण, लघुता. इंग्रजीत अर्थ आहे चेंज ऑफ मनी.
का म्हणजे कानडी भाषेमध्ये पहा चिल्ले, चिलरे, चिलवाण. तामिळी भाषेमध्ये चिल्ल आणि इंग्रजी भाषेमध्ये चिल्ड्रन किंवा त्याला चिल्लर पार्टी असं म्हणतात पहा. म्हणजे चिल्ले, चिल्ड्रे, चिलवाण या शब्दांपासून मराठीत चिल्लर हा शब्द बनला. वीज स्त्रीलिंगी आहे म्हणून स्त्री हे लघुरूप दिलं आहे. त्याचा अर्थ विद्युत किंवा सौदामिनी. इंग्रजीत अर्थ आहे लाइटिंग. म्हणजे संस्कृतमध्ये विद्युल्लता. ही म्हणजे हिंदीमध्ये बिजली. प्राकृत या भाषेमध्ये विज्जू, विजुआ. पंजाबी भाषेमध्ये बिज. सिंधी भाषेमध्ये बिजू आणि गुजराती भाषेमध्ये वीज. संस्कृतमधल्या विद्युल्लता या शब्दापासून मराठीमध्ये वीज हा शब्द रूढ होत गेला. गुपचूप हे अव्यय आहे. मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय. याचा अर्थ गप्प बसणे, सायलेंटली. संस्कृतमध्ये गुंपुचुपू, ओडिया भाषेमध्ये गुपचूप, पंजाबी भाषेमध्ये गुपचूप, सिंधी भाषेमध्ये गुपुचुपू आणि कानडी भाषेमध्ये गुपणे अशा अनेक शब्दातून गुपचूप हा शब्द मराठी भाषेमध्ये तयार झालेला आहे. या व्युत्पत्ती कोशाचं दुसरं कार्य आहे शब्दांच्या अर्थातील बदल स्पष्ट करणे. आपण उदाहरणाद्वारे हे कार्य समजावून घेऊ. पहा, शब्द एक, अर्थ अनेक. पाठ म्हणजे शरीराचा अवयव आणि दुसरा अर्थ पुस्तकातील धडा. पत्र म्हणजे पोस्टकार्ड आणि दुसरा अर्थ आहे पान. वर याचा अर्थ दिशा म्हणजे वरची बाजू आणि दुसरा अर्थ आहे नवरा. सूत म्हणजे धागा किंवा सूतचा दुसरा अर्थ आहे मुलगा. सुमन चांगले मन, फूल आणि मुलीचे नाव. पहा, आपण उदाहरण पाहू. शंकरास सुमनांनी पूजिले. सुमनांनी म्हणजे चांगल्या मनांनी. शंकरास सुमनांनी पूजिले म्हणजे फुलांनी पूजिले. शंकरास सुमनने पूजिले म्हणजे सुमन मुलीचं नाव. म्हणजे शब्द एक पण त्याच्या अर्थाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. पहा, शब्द अनेक, अर्थ एक पण वेगवेगळ्या संदर्भात त्याचा वापर करत असताना निरनिराळी रूपे धारण कशी करत असतात हे आपण उदाहरणाद्वारे पाहू. पाठ्यपुस्तकामध्ये पहा, वात, पवन, मरुत, समीर, अनिल शब्द अनेक आहेत पण त्याचा अर्थ एक आहे वारा. बघा, वेगवेगळ्या संदर्भात वापर करत असताना कसे शब्द तयार होतात. पवनचक्की, पवन म्हणजे वारा पण पवनचक्की म्हणजे विद्युत निर्मिती करणारा पंखा. वातचक्र, वात म्हणजे वारा पण वातचक्र म्हणजे वादळ. पण आपण वातचक्की किंवा अनिलचक्की, समीर चक्र असे शब्द वापरू शकत नाही. म्हणजे योग्य त्या ठिकाणी आपण योग्य त्या शब्दाचाच वापर करणं गरजेचं आहे. आणखी काही उदाहरणे पाहू. नीर, जल, उदक, तोय शब्द अनेक आहेत. अर्थ मात्र एक, पाणी. पण वेगवेगळ्या संदर्भात वापरत असताना पहा, उदक पात्र, उदक म्हणजे पाणी पण उदक पात्र म्हणजे पाण्याचं भांड. जलसंचय, जल म्हणजे पाणी पण जलसंचय म्हणजे पाण्याचा साठा. रस्ता, मार्ग, पथ शब्द अनेक पण अर्थ मात्र एक, वाट. पहा, वाट लावणे, वाट दाखवणे, वाट निश्चित करणे, वाट पाहणे, वाट लावणे, वाट निर्माण करणे. म्हणजे वाट हा एकच शब्द पण वेगवेगळ्या संदर्भात वापरत असताना त्याचे अर्थ मात्र बदलत जातात. त्याच्या अर्थाच्या छटा हळूहळू उलगडत जातात. व्युत्पत्ती कोशाचं तिसरं कार्य काय पहा, उच्चारातील बदल व फरक दाखवणे. शब्द एक, अर्थ एक पण विविध राज्यात त्यांचे उच्चार मात्र वेगळे पाहायला मिळतात. वांगे हा मराठी शब्द पण वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचे उच्चार कसे होतात ते पाहू. वाईगण, बेंगन, बदनिगै, बैगन, वंगा, बेंगन, बसदणे. 11 पहा, एकादश, एकारस, अगियार, 11, एगार, काह, एकोळस. आणि तिसरं उदाहरण आपल्याला इथं स्लाइडमध्ये दिसते, भोकर. हे उदाहरण आपण वाचा. म्हणजे शब्द एक,
अर्थ एक, पण त्याच्या उच्चारातील बदल आणि फरक दाखवणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे. व्युत्पत्ती कोशाचं चौथं कार्य शब्दातील बदलांचे कारण स्पष्ट करणे. म्हणजे शब्दांमध्ये बदल का होतात त्याचं पहिलं कारण आहे सुलभीकरण, म्हणजे सोपे करण्याची पद्धत. आपणाला सोपं म्हणायला आवडतं. उदाहरणार्थ मराठीत आग हा शब्द कसा तयार झाला, तर संस्कृत या शब्दापासून अग्गी हा प्राकृत शब्द आणि अग्गी या प्राकृत शब्दापासून आग हा शब्द मराठीमध्ये रूढ झाला. सून हा शब्द मराठीत कसा आला, तर स्नुषा या संस्कृत शब्दापासून सुन्ना हा प्राकृत शब्द तयार झाला आणि त्यापासून मराठीमध्ये सून हा शब्द रूढ झाला. प्राकृत भाषा म्हणजेच गौतम बुद्ध किंवा भगवान महावीरांच्या कालखंडामध्ये बोलली जाणारी ही भाषा पाली ही सुद्धा एक प्राकृत भाषाच आहे. दुसरं कारण आहे परकीय आक्रमण. आजपर्यंत आपल्या भारतावर इंग्रज, डच, पोर्तुगीज अशा अनेक देशांची आक्रमणं झाली. त्या भाषेतले शब्द मराठी भाषेत रूढ होत गेले. इंग्रज तर आपली भाषाच ठेवून गेले, मग त्याच्यातले पेन, पेन्सिल असे कितीतरी शब्द आपण मराठी भाषेत जसेच्या तसे वापरत असतो. तिसरं कारण आहे व्यापारामुळं महाराष्ट्राचा इतर राज्याशी संबंध आला. जेव्हा दोन भाषा बोलणारे लोक एकत्र आले की त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. मग अरबी, फारसी, इंग्रजी, कानडी, उर्दू अशा विविध भाषातील शब्द मराठीमध्ये कधी आहे तसे तर कधी बदल होऊन आले. यालाच व्याकरणमध्ये शब्दसिद्धी म्हणतात. उदाहरणार्थ पहा, पुस्तकामध्ये एक तक्ता दिलाय. संस्कृत मधल्या तुंड या शब्दापासून तोंड, कन्नड मधील तुप्प या शब्दापासून तूप, अरबी भाषेतील इत्र या शब्दापासून अत्तर असे अनेक शब्द मराठीमध्ये रूढ होत गेलेले आहेत. याशिवाय पहा, कानडी भाषेतून अण्णा, अक्का, इंग्रजी भाषेतून टीव्ही, कोट, हिंदी भाषेतून करोड, दाम, पोर्तुगीज भाषेतून साबण, हापूस असे कितीतरी शब्द मराठी भाषेमध्ये रूढ होत गेले आणि मराठी भाषेनं सुद्धा त्या शब्दांना आपलंसं केलं. याशिवाय काळानुरूप भाषेमध्ये बदल होत असतात. अगदी यादवकालीन भाषेपासून संतकालीन भाषा, पंडिती काव्य, शिवकालीन भाषा, पेशवेकालीन भाषा, इंग्रजांच्या कालखंडातील भाषा आणि आधुनिक भाषा इथपर्यंत हा मराठी भाषेचा प्रवास जर पाहिला तर मराठी भाषेमध्ये त्या शब्दांमध्ये त्याच्या अर्थांमध्ये बदल होत गेलेले आहेत. आता हेच पहा ना, आपल्या आजी आजोबांची भाषा, आपल्या आईबाबांची भाषा, तुमची भाषा, मित्रांची भाषा, व्हॉट्सअपची भाषा यात फरक आहे. पूर्वी पहा की शहाणा हा शब्द हुशार या अर्थाने वापरायचे. आताही आपण त्याच अर्थाने वापरतो, पण काळ बदलला तसं शहाणा या शब्दाच्या अगोदर अति हा उपसर्ग लागला आणि अति हा उपसर्ग लागून अतिशहाणा हा शब्द तयार झाला. मग अतिशहाणा आपण कुणाला म्हणतो पहा, की ज्याला काही समजत नाही, जो बेअक्कल आहे, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, अतिशहाणा. आणि या सर्वांची नोंद आपणाला व्युत्पत्ती कोशात पाहायला मिळते. पहा, शब्दांचे मूळ रूप दाखवणे, शब्दांच्या अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे, शब्दातील बदलांचं कारण स्पष्ट करणे ही व्युत्पत्ती कोशाची 4 कार्ये आहेत. यावर कृती विचारली जाते. व्युत्पत्ती कोशाचं कार्य लिहा. ही कृती सोडवत असताना मुलांनो व्युत्पत्ती कोशाची व्याख्या लिहा आणि मग व्युत्पत्ती कोशाची कार्ये पुढील प्रमाणे म्हणून हे 4 मुद्दे आपण तिथं लिहूयात. या मुद्द्यांचं स्पष्टीकरण मात्र नको. व्युत्पत्ती कोश कसा तयार झाला याची पार्श्वभूमी समजावून घेऊ. व्युत्पत्ती कोश निर्मितीचा ठराव, जबाबदारी, अर्थसहाय्य आणि त्याचं प्रकाशन. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. व्युत्पत्ती कोश रचनेचं कार्य हाती घ्यावं म्हणजे व्युत्पत्ती कोश तयार केला पाहिजे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला आणि मग व्युत्पत्ती कोश तयार करण्याची सर्व जबाबदारी कृ.पा. कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली. आता ग्रंथ तयार करायचा म्हटले की पैसाही लागतोच, म्हणून
बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी आर्थिक सहकार्य केलं आणि दाजी साहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळं व्युत्पत्ती कोश निर्मितीस मदत झाली. पुरस्कृत म्हणजे प्रेरणा, प्रोत्साहन देणं. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचं पहिलं प्रकाशन झालं. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. म्हणजे 1938 साली व्युत्पत्ती कोश तयार करण्याचं काम हाती घेतलं ते 1946 साली पूर्ण झालं. म्हणजे हा कोश तयार करण्यासाठी जवळजवळ 8 वर्षे लागली. कृपा कुलकर्णी यांच्या या अथक परिश्रमातून शब्द, त्यांची व्युत्पत्ती, त्याचे संदर्भ गोळा करून त्यांनी व्युत्पत्ती कोश हा ग्रंथ तयार केला. यावर कृती विचारली जाते. निर्मितीचा ठराव, जबाबदारी, अर्थसहाय्य व त्याचे प्रकाशन या मुद्द्याला अनुसरून व्युत्पत्ती कोश याची माहिती लिहा. या मुद्द्यांना अनुसरून आपण ही कृती सोडवूयात. पहा, मराठी भाषेमध्ये विविध शब्दांची भर कशी पडते ते अभ्यासूयात. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार यावर कृती विचारली जाते. टिपा लिहा. शब्द तयार होण्याचे विविध प्रकार. पहा, दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून, म्हणजे मराठी भाषेचा दुसऱ्या भाषेशी संपर्क आल्यामुळं अनेक शब्द मराठीमध्ये रूढ होत गेले. उदाहरणार्थ इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी अनेक शब्द मराठीमध्ये रूढ होत गेले. दुसऱ्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारातून इंग्रजीमध्ये पहा, डॅम बिस्ट असा शब्द रूढ होता आणि त्याचं मराठीमध्ये आपल्याला डॅम्बिस हे रूप पाहायला मिळतं. याशिवाय 2 वेगवेगळ्या भाषातील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून, उदाहरणार्थ फारसीमधला ना हा उपसर्ग आणि पास हा इंग्रजी शब्द, यापासून मराठीमध्ये नापास हा शब्द तयार झाला. आणि प्रत्यय आणि उपसर्ग लागून प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी लागतो आणि उपसर्ग हा शब्दाच्या अगोदर लागून अनेक शब्द तयार झाले. उदाहरणार्थ वारकरी आणि प्रतिसाद. यानंतर पहा की आपण ताकास तूर लागू न देणे या वाक्यप्रचाराची गंमत पाहू. याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास थांग लागू न देणे किंवा स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजून देणे. इथं ताका आणि तूर हे 2 शब्द आलेले आहेत. पहा, ताका म्हणजे पितो ते ताक का, किंवा तूर म्हणजे द्विदल धान्य, यापासून वरण, आमटी असे पदार्थ बनवले जातात. या अर्थाचा विचार केला तर ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठं? पण कृपा कुलकर्णी यांचा व्युत्पत्ती कोश पाहिल्यानंतर त्याचा अर्थ लक्षात आला. ताका म्हणजे तागा, अखंड कापडाचा गठ्ठा, आणि दुसरा अर्थ आहे दोरा, धागा. आणि तूर म्हणजे बिनलेले वस्त्र, ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड किंवा कोष्ट्याची दांडी. म्हणजे ताका आणि तूर या शब्दांचे आपल्याला माहीत असलेले अर्थ न घेता इथे विणकराच्या व्यवसायातला अर्थ घ्यावा. दुसरं उदाहरण पहा की दुधात साखर पडणे असा वाक्यप्रचार आपण वापरतो. त्याचा अर्थ आनंद होणे, पण अर्थाचा विचार केला तर तिथे दूध आणि साखर या शब्दांचा प्रत्यक्ष कुठेही संबंध लागत नाही. पहा, सातबाराचा उतारा हा एक शब्द मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. त्या शब्दाची आपण गंमत पाहू. आजकाल पहा, जमिनीचा, शेतीचा, घराचा व्यवहार करत असताना सातबारा उतारा हा शब्द वापरतात. हा शब्द कसा तयार झाला याची एक ऐतिहासिक घटना आहे. एकदा अहिल्याबाई होळकरांनी सरकारी खर्चाने गरीब माणसांच्या दारात 12 फळझाडे लावली. त्यातील 7 झाडे त्या गरीबाची आणि 5 झाडे सरकारची. त्या गरीब माणसांनी मात्र 12 झाडांची निगा राखायची आणि त्यातील 7 झाडांची फळं खायची. 5 झाडांची फळं सरकारी जमा करायची आणि मग ही फळे इतर गरिबांना देण्यात येईल. त्यासाठी एक सरकारी ऑफिस करून त्या झाडांची नोंद करण्यात आली होती. या नोंदीच्या उतार्यालाच सातबाराचा उतारा असं म्हणतात आणि तेव्हापासून ते आज तागायत ही प्रथा सुरू आहे. तेव्हापासून आज तागायत सातबारा हा शब्द म्हणण्याचा प्रघात सुरू आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात पहा, पान नंबर 15 वर झाड या शब्दांची गंमत दिलेली आहे. त्याचं जरूर आपण वाचन करा. म्हणजे झाड
या शब्दाची गंमत आपणाला कळेल. असे कितीतरी शब्द आहेत पहा, वाक्यप्रचार, म्हणी शोधता येतील आणि त्यांची गंमत आपणाला अनुभवता येईल. पाठाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला आहे. त्या स्वाध्यायामध्ये अनेक कृती दिलेल्या आहेत. या कृती नेमक्या आपण कशा सोडवायच्या हाही भाग आपण पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल वाचन या घटकातील व्युत्पत्ती कोश हा पाठ अभ्यासला. नक्कीच हा भाग आपणाला समजला असेल. पाठाचं वाचन करा, स्वाध्याय सोडवा, छान अभ्यास करा. शुभेच्छा. धन्यवाद.